बातमी नितीन गडकरींसंदर्भातली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मध्य नागपुरातून जनसंवाद यात्रा सध्या सुरू आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडकरींचे प्रचार दौरे आता सुरू झालेत। राजवाडा पॅलेस परिसरामधून जनसंवाद यात्रेला ही सुरुवात झाली आहे। या दौऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपचे उमेदवार आहे, महायुतीचे उमेदवार आहे आणि त्यांच्या आता जनसंवाद यात्रा जी आहे ती मध्य नागपुरातून निघताना आपल्याला पाहायला मिळतोय। फुलांचं स्वागत ठिकठिकाणी केलं जात आहे। लोकांनी जे आहे आपल्या घरासमोरून त्यांचा फुलांचा त्यांच्यावर वर्षाव केला जात आहे। ही जनसंवाद यात्रा नागपुरातील मध्य नागपुरातील जो आहे राजवाडा पॅलेस यापासून या ठिकाणाहून सुरुवात झाली होती आणि सुरुवातीला जे आहे बाईक रॅली सुद्धा जे आहे समोर जात आहे। त्याच पद्धतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जी आहे जनसंवाद यात्रा पुढे जात आहे। खरं तर हे मुख्य रस्त्यावर नसून शहरातील जो आतमधला जो भाग आहे गल्ली बोळ्यांचा जो भाग आहे त्या भागातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी आहे त्यांची ही जनसंवाद रॅली काढली जात आहे। लोकांशी संवाद साधत जे आहे ही रॅली पुढे जाताना आपल्याला दिसून येत आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे जे रणधुमाळी जी आहे लोकसभा निवडणुकीच्या आता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे लोकही जे आहे उत्साहात या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं या रॅली दरम्यान स्वागत करताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।